नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आहे शुभ दिवस, आज आहे देवशयनी आषाढी एकादशी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। तर आज आहे पंढरपूरची वारी देखील आहे। लाखोंच्या संख्येने भाविक ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरला जाऊन विठुरायाचं आणि रुक्मिणी माऊलीचं दर्शन देखील घेत असतात। मैलाचं अंतर पार करून दिंड्या वारीसह अगदी पायी चालत जाऊन हे वारकरी संप्रदाय किंवा जे विठ्ठलाचे जे भक्तगण आहेत तर ते पायी चालत विठुरायाचं दर्शन घेत असतात आणि हा जो सोहळा असतो ना तो पाहण्याजोगा असतो। कोकणातल्या प्रत्येक गावात जिथे विठ्ठलाचं मंदिर आहे तर तिथे आषाढी एकादशीचा जो हा उत्सव आहे तो मोठ्या भक्तिभावाने पार पाडला जातो। आत्ता आपण आहोत कुर्ली गावात। कुर्ली गाव हे ग्वाहागर तालुक्यामध्ये येतं आणि शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं हे कुर्ली गाव आहे। आणि आत्ता आपण चाललो आहे कुर्ली गावातील मोडा बंदरवाडी इथे। तर इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथे देखील मोठा सोहळा आज संपन्न होतोय। त्या सोहळ्यात सहभागी व्हायला आम्ही जातोय। माझ्यासोबत आहे माझा मित्र अमरदीप दाभोळकर आणि पुढे आपल्याला काही मित्र जॉईन होणार आहेत। तर असे आपण सगळे मिळून ह्या विठुरायाच्या दर्शनाला जाऊया। तर आता आपल्याला आणखीन दोन आपले मित्र जॉईन झालेले आहेत। एक आहे पप्पू आणि त्याचा भाऊ सुशांत। इकडे बघा, इकडे बघा। तर आता मी तिसरा, हे दोघं आणि आपला बुदाम म्हणजेच अमरदीप। तर असे आपण जातोय विठ्ठल मंदिरात। तर जसजसं आपण मंदिराच्या जवळ येत चाललो आहे ना, हरिनाम सप्ताह कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे। हे भजन किती वाजता चालू होतं? भजन कीर्तन चालूच असतं दिवस रात्र। उद्या 11:30 वाजेपर्यंत। उद्या 11:30 वाजेपर्यंत। तर आता आपण विठ्ठल मंदिराजवळ आलेलो आहोत। हे नव्याने बांधण्यात आलेलं विठ्ठल मंदिर आहे। भव्य दिव्य अशी प्रतिकृती आहे या मंदिराची आणि आतमध्ये भजन चालू आहे। तर हा मंदिराच्या पुढचा भाग आहे। इथून आता आपण मंदिरात प्रवेश करूया।
सुरेश सुरेश खेळायचं लावले होते लाव पेटेल ना मान्य करून घे सांभाळ तर आता आपण शास्त्री नदीच्या किनारी उभे आहोत आणि आता आपण जी दिंडी बघितली, छोटी वारी बघितली, तर ते झाड बघितलं ना तर तिथे देवाचं स्थान आहे. तर सगळे जे म्हणजे ह्या मोड्या बंदरवाडीतले जे 4 मानकरी आहेत त्यांच्या 4 घरातून आरत्या आणून इथे गावकरी पाटील तर हे जे गावकरी पाटील आहेत तर ते सर्व तिथे जे देवाचं स्थान आहे तर तिथे पूजा केली जाते आणि सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना सुखी ठेव असं थोडक्यात तिथे प्रार्थना केली जाते. ईश्वराला साकडं घातलं जातं आणि हा संपूर्ण असा हा जो भाग आहे तर तो शास्त्री खाडीचा भाग आहे. तर आता आपण घरी आलेलो आहोत. कुळली मोडा बंदर येथे जे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे तिथे आज आपण दर्शनासाठी गेलो होतो आणि खरंच एक वेगळी अनुभूती आली. बरेच वर्षांनी मी त्या मंदिरात गेलो, जाईन म्हणत होतो. तर आज योग आला, आषाढी एकादशी निमित्त, देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आपण मंदिरात गेलो. मंदिरात प्रसन्न वातावरण होतं. अगदी अभंग भजनाच्या नादात एक वेगळा नाद दुमदुमला होता. सर्वजण जे भक्तगण होते ते खरंच तल्लीन होऊन भजनात दंग होते. जी छोटी मुलं आहेत तर त्यांनी देखील भजनावर एक वेगळा ताल धरला होता. प्रत्येक जण तिथे तल्लीन होऊन जे अभंग आहे ते म्हणत होता. कसं आहे, ज्याला पंढरपूरच्या वारीला जाणं शक्य होत नसतं तर ते आपापल्या देवळात आपापल्या पद्धतीने मनोभावे विठ्ठल रखुमाईची सेवा करत असतात, त्यांच्या चरणी लीन होत असतात. तसंच आज आपण सोहळा पाहिला तर तो कुळली मोडा बंदरवाडी येथला. तर असं एक वेगळं वातावरण तिथे होतं. तिथे मी देखील थांबलो होतो, बराच वेळ बसलो होतो. त्यानंतर मग तिथून निघालो. बरेच वर्षांनी विठुरायाच्या दर्शनाचा योग आला. अर्थातच हे मंदिर एक 5 ते 6 वर्षापूर्वी पुन्हा त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. फार वर्षापूर्वीचा इतिहास देखील आहे. खूप वर्षापासून ते मंदिर तिथे आहे. तर असा होता आजचा एक सोहळा. तर पुन्हा एकदा तुम्हाला देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.
तर आता वेळ झाले व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय हरी विठ्ठल.